एक Start, ma'am. Dear participants, I am Dr. Mrunal Bharadwaj, presently working as a professor and head postgraduate department of psychology and research center at LVH College Nasik. I am the former member of Senate SPPU as well as presently on the faculty humanities and board of studies of Savitribai Phule Pune University. मी आज एका वेगळ्या विषयावर तुमच्याशी संवाद साधणार आहे. तुम्हाला दिसतच असेल की माझ्या प्रेझेंटेशनचं नाव आहे परस्यूट ऑफ एक्सलन्स, म्हणजेच ध्यास उत्तमाचा. या प्रेझेंटेशनमध्ये बेसिकली मी स्पोर्ट्स सायकॉलॉजी किंवा क्रीडा मानसशास्त्र या विषयावर थोडंसं बोलणार आहे आणि याची माहिती तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही खेळाडू आहात सगळे आणि स्पोर्ट्स सायकॉलॉजीमध्ये याच विषयाचा अभ्यास केला जातो. याच विषयावर मी सविस्तर तुमच्याशी संवाद साधणार आहे. मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचं शास्त्र, म्हणजे बिहेवियरल सायन्स आहे. सायकॉलॉजी इज डिफाइंड ॲज अ सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अँड मेंटल प्रोसेसेस. आणि मानसशास्त्राच्या विविध शाखा आहेत, ब्रांचेस ऑफ सायकॉलॉजी. अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशन ही एक वेबसाईट आहे विच इज बिंग युनिफॉर्मली ॲक्सेप्टेड with respect to psychology, research and various aspects. त्याच्यावर जर आपण गेलात तर आपल्याला दिसतं की 54 डिव्हिजन्स ऑफ सायकॉलॉजी किंवा ब्रांचेस तुम्हाला दिसतील आणि त्यामध्ये स्पोर्ट्स सायकॉलॉजी इज वन ऑफ द ब्रांचेस. त्याच्यामधली अतिशय महत्त्वाची अशी मानसशास्त्राची शाखा म्हणजेच क्रीडा मानसशास्त्र. क्रीडा मानसशास्त्रामध्ये बेसिकली खेळाडूंचे मानसशास्त्र किंवा वेगवेगळ्या मानसशास्त्रीय संकल्पना ज्या खेळाडू आणि खेळ यांच्याशी रिलेटेड आहेत याचा अभ्यास केला जातो. स्पोर्ट्स सायकॉलॉजीची मदत आपल्याला कशामध्ये होऊ शकते तर बेसिकली जे ॲथलीट्स किंवा खेळाडू आहे ज्यांना एखादी स्पर्धा असेल किंवा त्यांना ज्या खेळामध्ये ते उतरले आहेत त्या खेळाच्या आदल्या दिवशी म्हणजे कॉम्पिटिशन उद्या आहे आणि किंवा आत्ता आहे त्या संदर्भातला येणारा ताण किंवा त्याची वाटणारी चिंता यासाठी यातनं मुक्तता किंवा मुक्ती मिळण्यासाठी किंवा याच्यातनं सोल्युशन मिळण्यासाठी स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट मदत करतात. त्याचबरोबर आपल्यामध्ये असणाऱ्या अनेक क्षमता आणि त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या ज्या अध्ययनाच्या पद्धती आहे ज्याच्यामुळे तुमच्यामधल्या कौशल्यांचा विकास होऊ शकेल, या कौशल्य विकासासाठी क्रीडा मानसशास्त्रज्ञ किंवा क्रीडा मानसशास्त्राचा उपयोग होऊ शकतो. आपल्यामधला कॉन्फिडन्स किंवा ज्याला आत्मविश्वास असं आपण म्हणतो तो कसा वाढवायचा, आपली जी स्वप्रतिमा किंवा सेल्फ इमेज आहे ती आपण पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक कशी करता येईल आपल्याला. कारण बऱ्याचदा आपण असं बघतो की आपल्यामध्ये खेळाडूंमध्ये किंवा इन जनरल आपल्यामध्ये एक निगेटिव्ह सेल्फ इमेज असते, नकारात्मक स्वप्रतिमा तयार झालेली असते. मला हे जमणार नाही, हे मी करू शकीन की नाही, अशा पद्धतीचे विचार आपल्या मनामध्ये येतात आणि त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास हा कमी होतो. मग हा गमावलेला किंवा कमी झालेला आत्मविश्वास आपण परत मिळवू शकू का? मिळवू शकतोच डेफिनेटली. आणि मग हा कसा मिळवायचा या संदर्भातलं मार्गदर्शन, समुपदेशन किंवा गायडन्स या संदर्भातलं काम हे क्रीडा मानसशास्त्र करतात. ध्येयावर स्टेईंग फोकस्ड म्हणजे ध्येयावर आपण कसं लक्ष केंद्रित करून राहू शकतो त्या संदर्भातलं मार्गदर्शन. आणि जर ध्येय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आयुष्यामध्ये कुठलाही गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह किंवा ध्येय खूप महत्त्वाचं असतं आणि हे ध्येय जर त्या ध्येयावर आपण जर फोकस्ड राहिलो नाही, त्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित करू शकत नसू तर आपण निश्चितच आयुष्यामध्ये आपला ते ध्येय किंवा ते उद्दिष्ट गाठू शकणार नाही. त्या संदर्भात सुद्धा स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट काम करतात. त्याचबरोबर जो पीक परफॉर्मन्स म्हणजे खेळाडूंना जो त्यांच्या खेळामधला जो उत्कृष्ट किंवा जो उच्चतम जो काही त्यांना त्याच्यामधली कार्यक्षमता आहे किंवा परफॉर्मन्स आहे, कार्यकुशलता आहे, तो त्यांना कसा मिळवता येईल त्या संदर्भातलं मार्गदर्शन सुद्धा क्रीडा मानसशास्त्रज्ञ करतात.
आणि वेगवेगळ्या, मी जसं पहिल्यांदाच म्हणाले की ताण आणि चिंता या दोन्ही गोष्टी माणसाला फार त्रासदायक आहेत. ताण म्हणजे बेसिकली काय, तर आपण एखाद्या गोष्टीचा सामना करू शकणार नाही, आपण इनकॉम्पिटंट आहे, आपल्याकडे जे रिसोर्सेस आहेत ते पूरक नाही, असं जेव्हा व्यक्तीला वाटायला लागतं तेव्हा त्या व्यक्तीच्या मनावर एक एक अशा पद्धतीचं अनकम्फर्टेबल फिलिंग येतं. आणि एन्झायटी, चिंता म्हणजे भविष्यात असं आपण करू शकणार नाही, किंवा वेगवेगळ्या ताणामुळे, या ताणाच्या भावनेमुळे व्यक्तीमध्ये अशा पद्धतीची जी चिंता निर्माण होते की मी हे करू शकेन की नाही, किंवा वारंवार त्या गोष्टीचा विचार करणे आणि त्याचे अनेक मानसिक आणि शारीरिक आणि वर्तनावर होणारे परिणाम आपल्याला दिसून येतात. तर या सगळ्या प्रकारच्या चिंता, सगळ्या प्रकारचे ताण याला कशा पद्धतीने आपण डील करू शकू, किंवा कशा पद्धतीने या समस्या आपण सोडवू शकू, या दृष्टिकोनातनं सुद्धा क्रीडा मानसशास्त्रज्ञ मदत करतात. मित्रांनो, असं म्हटलं जातं की ऑप्टिमम लेवल ऑफ एन्झायटी ही इट इज इसेन्शियल फॉर सर्टन लेवल ऑफ परफॉर्मन्स. हा एक सायकॉलॉजीमध्ये किंवा मानसशास्त्रामध्ये एक लॉ आहे, दॅट इज नोन ॲज यर्क्स-डॉड्सन लॉ. याच्यामध्ये असं म्हटलं जातं की कोणत्याही कार्यात, मग ते काम हे खेळाडूच च्या दृष्टिकोनातनं नाही, तर कुठल्याही आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करत असू त्या क्षेत्रामध्ये आपल्या मनावर काही प्रमाणात चिंता आणि ताण याची आवश्यकता असते, कारण तो आपल्याला त्या ध्येयापर्यंत, त्या उद्दिष्टापर्यंत नेण्यास पूरक ठरतो. आणि म्हणून ऑप्टिमम लेवल ऑफ स्ट्रेस किंवा एन्झायटी इज इसेन्शियल फॉर ऑप्टिमम लेवल ऑफ परफॉर्मन्स. मात्र त्या ताणाची किंवा चिंतेची पातळी ही जर त्या ऑप्टिमम लेवल किंवा आवश्यक असणाऱ्या पातळीच्या जर वरती गेली तर मात्र आपल्या कार्यक्षमतेवर, कार्यकुशलतेवर परिणाम निश्चितच निगेटिव्ह किंवा नकारात्मक परिणाम दिसून येतो. आणि खेळाडूंना असे अनेक, तुम्ही सगळे मी बोलत असताना तुम्ही आठवा की आपल्या जेव्हा आपण परफॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचे अनुभव आले असतील, आणि मग या सगळ्यावर आपण कशा पद्धतीने मात केली पाहिजे या संदर्भातलं मार्गदर्शन क्रीडा मानसशास्त्रज्ञ आपल्याला देतात. क्रीडा मानसशास्त्र ही अशीच मानसशास्त्राची शाखा आहे की ज्यामध्ये खेळाडूंना त्यांची कार्यकुशलता, त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या अध्ययनामध्ये होणारा चांगला सकारात्मक बदल, तसेच उच्चतम त्यांचा जे काही त्यांच्या खेळामधला जो उच्चतम बिंदू आहे तो ते कशा पद्धतीने साध्य करू शकतात या संदर्भातलं मार्गदर्शन, या संदर्भातले अनेक संशोधन, या संदर्भातले अनेक प्रकारचं समुपदेशन आणि मार्गदर्शन हे दिलं जातं. त्याच्यानंतर मला असं सांगायचं आहे की वेगवेगळे जे आपण म्हणू की जे खेळाडू आहेत, सक्सेसफुल ॲथलीट्स असं मी म्हटलेलं आहे इथे, पण मला ॲथलीट्स याचा अर्थ इथे स्पोर्ट्समन असं म्हणायचं आहे की यांच्यामध्ये जर आपण अभ्यास केला, त्यांच्यावर जर आपण, आणि संशोधनाशी मानसशास्त्रामध्ये अनेक मानसशास्त्रज्ञांनी संशोधन या बाबतीतलं केलेलं आहे, आणि त्यांना असं दिसलेलं आहे की मानसशास्त्राच्या अनेक चांगल्या पद्धतीचा अवलंब हे खेळाडू करतात जेव्हा ते त्यांचा खेळ परफॉर्म करत असतात. बेसिकली दे आर बिंग रिलॅक्स्ड, म्हणजे अतिशय शांत पद्धतीने ते त्या खेळामध्ये परफॉर्म करतात. दे आर बिंग सेल्फ पजेस्ड, म्हणजे ते एनग्रॉस्ड असतात, त्यांच्या स्वतःमध्ये ते गुंतलेले असतात, आणि त्याच्यामुळेच ते त्यांचे जे लक्ष आहे त्याच्यावर ते मन त्यांचं केंद्रित करू शकतात. स्टेइंग फोकस्ड इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. जेव्हा आपल्याला एखादे ध्येय साध्य करायचं आहे तेव्हा त्या ध्येयावर आपण लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर अशा या खेळाडूंमध्ये स्वतःबद्दलची त्यांची जी प्रतिमा आहे, स्वप्रतिमा ज्याला म्हणतो, किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला सेल्फ इमेज म्हणतो, ही पॉझिटिव्ह असते, सकारात्मक असते. आणि हे कशामुळे होतं तर बेसिकली
जे सेल्फ अवेअरनेस म्हणजे मानसशास्त्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असं एक नवीन कन्सेप्ट आहे दॅट वी कॉल ॲज इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स ही डॅनियल गोलमन यांनी दिलेली संकल्पना आहे आणि याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस हा अतिशय महत्त्वाचा असा त्याच्यामधला एक भाग आहे किंवा त्यातला एक टप्पा आहे. आणि खेळाडूंना मला हेच सांगावंसं वाटतं की तुम्ही स्वॉट ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. स्वॉट ॲनालिसिस म्हणजे काय, तर स्ट्रेंथ्स तुमच्यामधलं तुमच्यामध्ये असणारी जी बलस्थानं आहे, तुमच्यामध्ये जे असणारे जे तुमच्यामधली शक्तिस्थान आहे ती तुम्ही ओळखा की माझ्यामध्ये हे कोणते चांगले पॉईंट्स आहे आणि हे पॉईंट्सवर मी लक्ष केंद्रित केलं किंवा ते अजून डेव्हलप जर मी केले तर डेफिनेटली मी माझं ध्येय साध्य करू शकतो. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांमध्येच विकनेसेस असतात. डब्ल्यू स्टँड्स फॉर विकनेसेस. आपल्या प्रत्येकामध्ये विकनेसेस आहे आणि या विकनेसेस आपण आयडेंटिफाय किंवा शोधले पाहिजेत आणि ते विकनेसेस किंवा त्या ज्या कमतरता आहेत त्या आपण कशा दूर करता येईल या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. अपॉर्च्युनिटीज म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही संधी आहेत त्या संधींचा पुरेपूर फायदा आपल्याला घेता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे धोके आहेत, कॉम्पिटिशन म्हणा किंवा इतर जे धोके आहेत, खेळाडूंना तर या सगळ्याच अनसर्टॅनिटीज किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या हे जर स्वॉट ॲनालिसिस मला वाटतं आपण प्रत्येकाने किंवा खेळाडूंनी स्पेसिफिकली जर केलं आणि त्याच्यामध्ये जर स्ट्रेंथ्सवर त्यांनी फोकस केलं, त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं तर निश्चितच त्यांची जी प्रतिमा आहे ती सकारात्मक होऊ शकते, जी खूप आवश्यक आहे आत्मविश्वास निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातनं. मी इथे लिहिलेलं आहे की स्पोर्ट्समन किंवा ॲथलीट्स किंवा जे खेळाडू आहे दे नीड अ सपोर्ट ऑफ अ मेंटल डाएट सायकॉलॉजिस्ट. आपण आपल्या बाकी म्हणजे फिजिकल फिटनेस आणि बाकी डाएटवर लक्ष केंद्रित करतो, परंतु आपल्या मेंटल हेल्थकडे बऱ्याचदा आपलं दुर्लक्ष होताना आपल्याला दिसतं आणि सायकॉलॉजिस्ट आर नीडेड फॉर दॅट ओनली की वी नीड अ मेंटल डाएट. वी शुड इरॅडिकेट द स्ट्रेसर्स, वी शुड फोकस ऑन पॉझिटिव्हिटी आणि जसं आपण आपल्या आहारातनं ज्या गोष्टी मायनस करतो, ज्या हार्मफुल आहेत त्याच पद्धतीने मेंटल डाएट हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला ज्या गोष्टींमुळे ताण येतो, ज्या गोष्टींमुळे आपण आपलं लक्ष केंद्रित करू शकत नाही आहे, ज्या गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतोय, अशा गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय करा आणि त्या आयडेंटिफाय करून अगदी अतिशय काटेकोरपणे तुम्ही मेंटल डाएट याला जे शब्द दिलेला आहे तो फॉलो करणं खूप गरजेचं आहे. आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही तुमच्या मेंटल डाएटवर फोकस करता तेव्हा तुम्हाला येणारा जो ताण आहे किंवा तुम्हाला वाटणारी जी चिंता आहे, ज्या निगेटिव्ह किंवा नकारात्मक गोष्टी आहेत त्या निश्चितच कमी होऊ शकतात. आणि अशाच पद्धतीने जे क्रीडा मानसशास्त्र आहे ते एक अशा पद्धतीने मेंटल टफनेस जो आहे तो खेळाडूंचा वाढवण्यासाठी मदत करतो आणि त्यांचा जो बेस्ट परफॉर्मन्स आहे तो कसा होऊ शकेल, त्यांचा जो पीक परफॉर्मन्स आहे किंवा त्यांना जे ध्येय साध्य करायचं आहे ते कसे करू शकतात या दृष्टिकोनातून निश्चितच क्रीडा मानसशास्त्र आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ हे मदत करू शकतात. आपल्याला मी इथे ज्या माझ्या प्रेझेंटेशनचं नावच आहे परस्यूट ऑफ एक्सलन्स आणि परस्यूट म्हणजे काय तर ध्यास. खेळाडू किंवा कोणताही जो माणूस हा ध्येयाने झपाटलेला असतो तो मला वाटतं आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी करू शकतो आणि त्याच्यामुळेच खेळाडू किंवा स्पोर्ट्समन जे आहे त्यांच्यामध्ये हा ध्यास असणं किंवा ही प्रबळ इच्छा असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेरणा हा अतिशय आपल्या प्रेरणा ही खूप महत्त्वाची असते आणि प्रेरणा जर नसेल तर मला नाही वाटत की आपण कोणतंही अध्ययन करू शकतो किंवा कोणत्याही गोष्टी आपण मिळवू शकतो. आणि प्रेरणेवर 3 गोष्टींचा परिणाम आपल्याला दिसतो: सातत्य, सराव आणि अभ्यास. कन्सिस्टन्सी. सातत्य मला वाटतं खेळाडूंना सांगायलाच नको. प्रॅक्टिस आणि सातत्य म्हणजे सराव म्हणजे प्रॅक्टिस आणि सातत्य म्हणजे परसिस्टंटली यू आर फॉलोईंग दॅट प्रॅक्टिस
किंवा ते जे काही तुम्ही जो खेळ खेळणार आहात त्याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअसली यू आर बिंग इन्व्हॉल्ड फिजिकली, मेंटली. हे सातत्य खूप महत्वाचं आहे. आणि अभ्यास हा सुद्धा महत्वाचा आहे, कारण कुठलाच खेळाडू किंवा कोणताच माणूस हा अशा एका स्टेजला नाही, मला वाटत नाही. कारण सेल्फ ॲक्च्युलायझेशन हे मास्लोच्या नीड हायरार्की थेअरीमध्ये सुद्धा आहे की वी ऑलवेज वॉन्ट टू अचीव एक्सलन्स, किंवा त्याच्यामध्ये स्ट्रायव्हिंग फॉर सुपिरियॉरिटी हा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. आणि त्याच्यामुळे अभ्यास हा सततच आपल्यामध्ये ही एक उर्मी किंवा हा एक आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये तो एक भाग असला पाहिजे. आणि मला वाटतं की ज्या व्यक्तीमध्ये सातत्य आहे, सराव आहे आणि अभ्यास चालू ठेवण्याची, बिकॉज लर्निंग इज अ कंटिन्युअस प्रोसेस, स्ट्रायव्हिंग फॉर सुपिरियॉरिटी शुड बी द अर्नेस्ट नीड अमंग्स ऑल ऑफ अस. आणि मला असं वाटतं की हा जर अभ्यास, सराव आणि सातत्य या तिन्ही गोष्टी जर आपल्यामध्ये असतील तर निश्चितच आपण प्रेरित असतो. आणि प्रेरित असणं, सेल्फ मोटिवेशन, मी मगाशी जे सांगितलं की सेल्फ अवेअरनेस हा इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्तेचा हा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. त्याच पद्धतीने सेल्फ मोटिवेशन हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. कारण बऱ्याचदा आपण म्हणतो की मला मोटिवेशनच वाटत नाहीये, मला काही मोटिवेशन मिळत नाहीये, किंवा मला काहीच गोष्टी कराव्याशा वाटत नाहीये. मला इथे सगळ्यांना सांगावंसं वाटतं आपल्याला की सेल्फ मोटिवेशन, वी शुड बी सेल्फ मोटिवेटेड. स्वतःला प्रेरित ठेवा. तुम्ही स्वतः प्रेरित होणं, दुसऱ्यांची गरज नाही, आपण स्वतःलाच प्रेरित ठेवलं पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं सातत्य, सराव आणि अभ्यास या त्रिसूत्री जी मी दिलेली आहे त्याचा निश्चितच आपल्याला उपयोग होतो. आणि या ध्यासामध्ये इच्छा, प्रबळ इच्छा असून उपयोग नाही, तर इच्छा ही प्रबळ असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे. विश अँड विल कंबाईन टुगेदर इज कॉल्ड ॲज बेसिकली अ स्ट्रॉंग काइंड ऑफ विश. आणि मला वाटतं ही प्रत्येकामध्ये असली पाहिजे. प्रेरित आपण असलं पाहिजे, आपल्यामध्ये प्रेरणा ही सतत जागृत असली पाहिजे की मला हे करायचं आहे, मला एक्सलन्सकडे जायचं आहे. मी ज्या खेळामध्ये आहे त्या खेळामध्ये मला उत्कृष्ट काम करता आलं पाहिजे. जो परमोच्च बिंदू आहे खेळाचा, किंवा जे काही यशाचा जो बिंदू आहे तो मला अचीव करायचा आहे. या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केले पाहिजे. आणि मला वाटतं दॅट इज कॉल्ड ॲज पर्स्यूट ऑफ एक्सलन्स. मी इथे एक डायग्राम काढलेली आणि लिहिलेलं आहे की प्रॅक्टिस इज नॉट जस्ट रिपिटिशन, इट्स बेसिकली स्ट्रायव्हिंग फॉर एक्सलन्स. आपण ध्येय हे असं असलं पाहिजे की ध्यास हा असा असला पाहिजे की मला सर्वोत्कृष्ट जे काही आहे, ज्या क्षेत्रामध्ये मी आहे, जो खेळ मी खेळतो आहे त्याकडे मला जायचं आहे. आणि या सगळ्यावर तुम्ही बघितलं असेल की आपले विचार हे खूप महत्वाचे असतात. विचार जर सकारात्मक असतील, विचार जर आपले पॉझिटिव्ह असतील, तर डेफिनेटली आपण आपल्या मनामधल्या असणाऱ्या ज्या भावना असतात त्या सकारात्मक असतात. आणि विचारांमुळे भावना निर्माण होतात, हे मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणून सकारात्मक विचार करा, म्हणजे तुमच्यामध्ये येणाऱ्या ज्या भावना आहेत त्या पण सकारात्मक असतील. तुमचं वर्तन किंवा तुमचं बिहेवियर हे सुद्धा त्या दृष्टिकोनातून सकारात्मक होईल आणि तुमचं शरीर त्याच पद्धतीने रिस्पॉन्ड करेल. त्याच्यामुळे इट्स अ सर्कल. युअर थिंकिंग अफेक्ट्स इमोशन्स, युअर इमोशन्स अफेक्ट युअर बिहेवियर, अँड लाईकली यू आर गोइंग टू रिस्पॉन्ड ऑर रिॲक्ट इन दॅट पर्टिक्युलर वे. आता कौशल्य म्हणजे नेमकं काय? स्किल, व्हॉट इज स्किल एक्झॅक्टली? कौशल्य म्हणजे लयबद्ध आविष्कार. कौशल्य म्हणजे आजवरचा अनुभव आणि अभ्यास यात मुरणं. कौशल्य म्हणजे सहजतेने केलेल्या गोष्टी. कौशल्य म्हणजे आजवर न दिसलेला असा वर्तनाचा पैलू की अचानक तो आपल्या लक्षात येणं. आणि कौशल्य म्हणजे स्वयंभू होणं, बिंग ओरिजिनल. लयबद्ध आविष्कार, तुम्ही सगळे खेळाडू आहात. खेळाडू जेव्हा खेळतात तेव्हा अतिशय लयबद्ध पद्धतीने त्यांचा खेळ प्रेक्षकांना बघायला मिळतो. त्यांच्या हालचाली, त्यांचे शारीरिक, त्यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या त्यांच्या ॲक्शन्स या अतिशय लयबद्ध असतात. आणि मला वाटतं ही लयबद्धता आणि याच्यामध्ये या लयबद्धतेचा शोध म्हणजेच कौशल्य असं आपण म्हणू शकतो. आणि हे कौशल्य कसं येतं तर ते अचानक येत नाही. जसं आपण मगाशी म्हटलं की सराव, सातत्य आणि अभ्यास याच्या कॉम्बिनेशन मधूनच हे येतं कौशल्य. आणि अभ्यास आणि अनुभवाची जर त्याला जोड असेल
तर ते कौशल्य हे मुरत जातं. या मुरलेल्या कौशल्यामुळेच तुमच्या खेळामध्ये सहजता येते. त्याच्यामुळे सराव, अभ्यास, सातत्य मित्रांनो हे लक्षात घ्या. यातनंच तुम्हाला कौशल्य मिळणार आहे. ही सहजता तुमच्यामध्ये येते आणि मग अचानक आपल्याला दिसतं की हा पैलू आपल्या लक्षातच आला नव्हता. ही गोष्ट आपण अतिशय सुंदर पद्धतीने आता करू शकतोय आणि मला वाटतं हाच एक पद्धतीचा एका पद्धतीने आविष्कार आहे आणि यातनंच आपण एक स्वयंभू म्हणजे बऱ्यापैकी एक्सलन्सकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो आपल्याला दिसायला लागतो. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येकाने हा प्रश्न स्वतःला करावा की आपण ग्राउंडवर काय येत आहात? तुम्ही खेळ का खेळताय? त्याची अनेक उत्तरं म्हणजे आम्ही जेव्हा अनेक असे वर्कशॉप्स घेतो, खेळाडूंवर घेतो किंवा वेगवेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतो, तेव्हा आम्ही हा प्रश्न विचारतो की ही ॲक्टिव्हिटी किंवा ही गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये का करता? आणि त्याला अनेक उत्तरं मिळतात. त्यातलीच काही उत्तरं मी दिलेली आहे की जेव्हा आम्ही खेळाडूंना हे प्रश्न विचारतो की तुम्ही ग्राउंडवर का येतात? तेव्हा मिळणारी उत्तरं असतात की आवडतं म्हणून खेळतो, आवडतं म्हणून ग्राउंडवर येतो, जिंकण्यासाठी येतो, एक जिंकण्याची उर्मी आहे. म्हणजे विनिंग स्पिरिट टू विन असं आपण म्हणू शकतो किंवा कौशल्य किंवा स्किल वाढवण्यासाठी येतो. रोज सराव करणं, सातत्य असला पाहिजे सरावामध्ये म्हणून येतं. त्या खेळामध्ये चॅम्पियन बनायचंय म्हणून आम्ही खेळतो किंवा नॅशनल खेळायचंय किंवा वेगवेगळ्या लेव्हलवर मला उतरायचंय म्हणून मी खेळतो. तुम्ही हा प्रश्न आज स्वतःला करा की तुम्ही खेळ का खेळता? या खेळामध्ये तुम्हाला आनंद मिळतो म्हणून, आवडतं म्हणून, का तुम्हाला त्या खेळामध्ये जिंकायचंय म्हणून? याची अनेक उत्तरं. एकच उत्तर असं पण म्हणाल तुम्ही सगळे की एकच उत्तर इथे नाहीये, आमची अनेक उत्तरं आहेत. ठीक आहे, कॉम्बिनेशन ऑफ आन्सर्स असू शकतात. पण मला असं वाटतं की मी ग्राउंडवर उतरतो कारण ते माझ्यासाठी जीवन अर्थपूर्ण करण्याचं माध्यम आहे आणि साधन आहे. हे उत्तर अतिशय समर्पक आहे. म्हणजे खेळ हे माझं जीवन आहे, खेळ हे माझं ध्येय आहे, खेळ माझं जीवन अर्थपूर्ण करण्याचं एक साधन आहे, माध्यम आहे. असं जेव्हा तुम्हाला प्रत्येकाला वाटेल त्यावेळेस मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी तुमच्या ध्येयपूर्तीकडे आणि त्या ध्येयपूर्तीमधील जे एक्सलन्स ज्याला आपण म्हणतो आहे, ध्यास उत्तम कामगिरीकडे तुम्ही जाता आहात. त्या मार्गाने तुमचं मार्गक्रमण होतंय असं मी म्हणेन. इथे एक अतिशय सुंदर समर्पक असं एक डायग्राम तुम्हाला दिसते. पेन्सिल आहे, जी पेन्सिल जिला टोक नाहीये म्हणजे शार्पन केलेलं नाहीये आणि दुसरी पेन्सिल ही झिजलेली आहे आणि ती शार्पन्ड आहे. याच्यामधनंच मला वाटतं की बोथ द इमेजेस आर बिंग सेल्फ एक्सप्लेनेटरी की एक्सलन्स इज लिव्ड नॉट परसुएडेड. एक्सलन्स इज अ क्रिएटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लाईफ फोर्स. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की पेन्सिलीला टोक करत ती पेन्सिल हळूहळू आपण म्हणू की तिचा उपयोग होतो, तिच्याने आपण लिहितो आणि तिचा साईज हा कमी होतो. तसंच आहे की जेव्हा तुम्ही सराव कराल, सातत्याने सराव कराल, त्याचा अभ्यास कराल, त्या खेळामध्ये तुम्ही जीव तोडून उतराल आणि तुम्हाला जे ध्येय आहे, जो ध्यास आहे, त्या दृष्टिकोनातनं जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही जी दुसरी पेन्सिल आहे त्या पद्धतीने व्हाल. शार्पन्ड म्हणजे अतिशय तुमच्यामध्ये कौशल्य आलेली आहेत आणि त्या कौशल्यांचा वापर समर्पकपणे आणि योग्य रीतीने तुम्ही करता आहात असं आपण म्हणू शकतो. परफेक्शन आणि एक्सलन्समध्ये काय डिफरन्स आहे मित्रांनो? की व्हॉट इज परफेक्शन अँड व्हॉट इज एक्सलन्स? मला असं वाटतं की परफेक्शनकडे जर तुम्ही त्या दृष्टिकोनातनं तुम्ही जर मार्गक्रमण केलं तर एक दिवस नक्कीच तुम्ही उत्तम साध्य करणार आहात. म्हणून मी तिथे लिहिलेलं आहे की इफ यू चेज परफेक्शन वी मे कॅच एक्सलन्स. म्हणजे एक्सलन्स किंवा उत्तमाकडे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्यातल्या बारकावे, काटेकोरपणा, त्या मार्गातला किंवा त्या खेळामधला तुम्ही साधणं खूप महत्त्वाचं आहे. परिपूर्णता आवश्यक आहे कोणताही कौशल्य, ज्ञान, वर्तन, मूल्य आत्मसात करण्यासाठी. त्याच्यामुळे कोणत्याही गोष्टीमधलं परफेक्शन हे आवश्यकच आहे. कारण जर तुम्ही त्या खेळामधलं परिपूर्णतेच्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही प्रयत्न केले नाहीत
तर तुम्ही त्या खेळामधलं जे कौशल्य आहे किंवा त्यातलं जे ज्ञान आहे ते तुम्ही आत्मसात करू शकणार नाही आणि तुमचं वर्तनही त्या पद्धतीने होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक्सलन्स स्टार्ट्स आफ्टर मास्टरी इज अचीव. कोणताच खेळाडू हा सुरुवातीला हा परिपूर्ण नसतो. खेळामध्ये मुरल्यानंतर खेळ खेळत खेळत अनेक वर्षांनी असं म्हणू किंवा अनेक कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतल्यानंतर अनेक स्तरांवर जेव्हा तो खेळ खेळतो तेव्हाच त्यामधला जो त्याच्यामधली जी मास्टरी आहे, त्याच्यामधलं जे कौशल्य आहे, परिपूर्ण कौशल्य आपण म्हणतो, ते आत्मसात करू शकतो. परिपूर्णता स्वतःचे कुंपण निर्माण करते. बऱ्याचदा असं होतं मित्रांनो, मी इथे लिहिलेलं आहे की परफेक्शन इज स्टॅटिक, एक्सलन्स इज डायनॅमिक. म्हणजे फक्त परफेक्ट नाही व्हायचं आहे आपल्याला, तर आपल्याला आपल्या खेळामधला किंवा या मार्गातला सर्वोत्तम जो क्षण आहे, बिंदू आहे, तो आपल्याला साध्य करायचा आहे. आणि त्याच्यामुळे परिपूर्णता इथे मी लिहिलंय स्वतःचं कुंपण निर्माण करते. म्हणजे बऱ्याचदा खेळाडूंना असं होतं की खेळामध्ये जेव्हा ते उतरतात आणि अनेक गोष्टी ते अचीव करत राहतात, अनेक त्यांना त्याच्या स्पर्धेमध्ये त्यांना बक्षिसं मिळतात किंवा अनेक कॉम्पिटिशन्समध्ये ते एक्सेल करत जातात, तेव्हा ते स्वतःभोवती कुंपण निर्माण करतात, सेल्फ फेन्सिंग सॉर्ट ऑफ. आणि त्याच्याशीच बऱ्याचदा तुलना करत राहतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या कार्यकुशलतेवर किंवा त्यांच्या परफॉर्मन्सवर होऊ शकतो नकारात्मक दृष्ट्या. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक खेळाडूने हे मनात ठेवलं पाहिजे की मागचा परफॉर्मन्स हा मागचा होता, आता मला या खेळामध्ये आज मी उतरलो आहे त्याच्यावरच मी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, त्याच्यावरच मी लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माइंडफुलनेस ज्याला म्हणतो आम्ही सायकॉलॉजिस्ट, माइंडफुलनेस ट्रेनिंग इज बेसिकली लिव्हिंग इन प्रेझेंट सिच्युएशन. आज मी जो खेळ खेळते आहे त्याच्यावरच मला लक्ष केंद्रित करायचंय. माझ्या भोवतीचे मी कुंपण आखून घेतलेलं आहे, ते कुंपण मला तोडायचंय आणि त्या कुंपणाच्या पलीकडे जो अजून काही मला मिळवण्याचं जे काही मला दिसतं आहे ते मला तिथे साध्य करायचंय, असं मला वाटतं खेळाडूंनी हा विचार केला पाहिजे. उत्तमाला क्षितिजाची आस आहे आणि आकाशाचा ध्यास आहे. उत्तम जे आहे ते तुम्ही इथेच आहात, अजून तुम्हाला क्षितिजावर जायचंय किंवा आकाशाकडे पण तुम्हाला बघायचंय, कारण तिथे तुम्हाला काहीतरी नवीन पद्धतीने अचीव करायचं आहे. इथेच इट्स नॉट अन एंड. कुठलाही परफॉर्मन्स हा त्या वेळचा परफॉर्मन्स आहे, त्याच्या बियॉन्ड तुम्हाला नेक्स्ट परफॉर्म करायचंय. हे सुद्धा मित्रांनो तुम्ही आणि मैत्रिणींनो तुम्ही लक्षात ठेवा. जे प्रकाशात येते ते सारे उत्तम नसते. बेसिकली मला इथे टीम स्पिरिट किंवा टीम वर्क याच्याबद्दल बोलायचं आहे की बऱ्याचदा असं होतं की आपण क्रिकेटमध्ये बघतो की जेव्हा मॅच संपते तेव्हा त्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द टेस्ट सिरीज असं दिलं जातं एका पर्टिक्युलर खेळाडूला. पण मित्रांनो तुम्ही विचार करा, तो खेळाडू हा एकटाच त्या पद्धतीने खेळला म्हणून नसतं, तर त्याला एक टीम ची सुद्धा साथ असते आणि त्याच्यामुळे जे प्रकाशात येते तेच सारे उत्तम नसते. तो खेळाडू हा त्या क्षणामध्ये ठरलेला उत्तम खेळाडू आहे, पण त्याला साथ देणारे जे लोक आहेत, जे टीम प्लेयर्स आहेत, ते त्यांच्याबद्दल सुद्धा त्याने त्याच पद्धतीने कृतज्ञता त्याला असली पाहिजे, त्याचं मूल्य असलं पाहिजे. कारण आणि हे मला असं वाटतं की जे खेळाडू हे त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिशय उच्च त्यांनी कामगिरी केलेली आहे, ते नेहमी त्यांच्या टीम किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना त्याचं क्रेडिट देतात. आणि मला असं वाटतं भावनिक बुद्धिमत्ता असण्याचं हे सुद्धा एक महत्त्वाचं असं लक्षण आहे की स्वतः प्रत्येक वेळा स्वकेंद्रित न होता आपण इतरांना सुद्धा सोशल जे काही इंटरॅक्शन्स आहेत किंवा जे काही वलय आहे याला सुद्धा महत्त्व देणं तितकंच महत्त्वाचं असतं. उत्तमाची स्पर्धा ही स्वतःशीच असते मित्रांनो. मी जे मगाशीच सांगितलं की स्वतःच कुंपण आपण तयार करतो, पण त्या कुंपणाला भेद पण आपल्यालाच द्यायचा असतो. दुसरे खेळाडू हे कॉम्पिटिटर्स आहेत, पण तुमचा परफॉर्मन्स तुम्ही मागच्या वेळेस केलेला जी तुमची कामगिरी आहे त्या कामगिरीशी तुम्ही स्वतःची तुलना करा, पण प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहा आणि त्या कामगिरीपेक्षा तुम्ही अजून चांगली कामगिरी करू शकाल का, या पद्धतीने तुम्ही निश्चितच विचार केलं पाहिजे. उत्तम याची व्याख्या मी इथे दिलेली आहे की या वेळचे सर्वोत्तम.
दॅट इज लिव्हिंग इन प्रेझेंट सिच्युएशन. तुम्ही जो खेळ खेळता आहात, आधी काय झालं नंतर काय होणार याची चिंता, याचा ताण मित्रांनो तुम्ही घेऊ नका. तुम्ही या सिच्युएशनमध्येच राहा. सर्व म्हणजे अन्य नव्हे, या क्षणात या वेळेस जे उत्तम आहे, जे तुम्ही करू शकता, ती कामगिरी तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. म्हणजेच तुम्ही जे उत्तमाचा ध्यास आहे, त्या उत्तमाच्या ध्यासाच्या अनुषंगाने तुम्ही ते उत्तम निश्चितच मिळवू शकता. इथे मी काही उदाहरणं दिलेली आहेत. ब्रायन लाराचं उदाहरण आहे की 1994 18 एप्रिल 1994 मध्ये तो 24 वर्षाचाच होता आणि त्याने 365 रन्स केले होते 766 मिनिटामध्ये. आणि 2004 मध्ये लाराचा जो स्कोर आहे, तुम्ही जर इथे तुम्ही बघत असाल तर तो 400 आहे. म्हणजे साधारण त्याच्या जो परफॉर्मन्स आहे त्याच्यामध्ये सातत्य राहिलेलं आहे, नॉट आउट. आणि त्याने टोटल याच्यामध्ये करिअरमध्ये 11,294 रन्स घेतलेले आहे. म्हणून मी तिथे असं लिहिलेलं आहे की एक्सलन्स इज अ चेन ऑफ ब्रिलियंट परफॉर्मन्स. इट्स अ चेन. एकदा खेळलो आणि पुढच्या खेळामध्ये जर ते सातत्य नसेल तर त्याला आपण ब्रिलियंट परफॉर्मन्स किंवा एक्सलंट अचिव्हमेंट किंवा एक्सलन्स त्याने त्या खेळाडूने त्याच्या खेळामध्ये मिळवलेला आहे असं म्हणू शकणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की खेळामध्ये सातत्य असणं खूप महत्त्वाचं आहे. चांगला खेळ परत 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 करता आला पाहिजे, पण याची चिंता वाटून तुम्ही तुमच्या खेळावर परिणाम करून घेऊ नका. या क्षणात राहून सुद्धा तुम्ही तुमचा ध्यास आहे तो टिकवून तुम्ही ध्येयाकडे निश्चितच जाऊ शकता. दुसरं एक महत्त्वाचं गोष्ट मी इथे सांगितलेली आहे, बिंग ऑनेस्ट विथ सेल्फ. स्वतःशी प्रामाणिक राहा. की बेसिकली आपण खेळाडू जेव्हा एखाद्या खेळामध्ये उतरतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं की डिस्ट्रॅक्शन्स असतात आणि आपल्या मनामध्ये येतं की हे मी करू शकेन की नाही, हे मी जिंकू शकेन की नाही. ऑनेस्ट बेसिकली राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. पण ऑनेस्ट राहताना तुमच्या मनात जर निगेटिव्हिटी आली तर ती निगेटिव्हिटी तुम्ही वाटून घेऊ नका, कारण मागच्या वेळेस जसं झालं तसंच यावेळेस होईल असं नाही. तर पॉझिटिव्ह दृष्टिकोन असणं हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर सातत्य आणि सराव जर ठेवला आणि जर लक्ष केंद्रित करून तुम्ही ध्येयावर जर लक्ष केंद्रित केलं, स्वतःच्या मनाला त्या पद्धतीने जर तुम्ही ट्यून केलं, कारण देर आर सो मेनी टेक्निक्स, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणा किंवा स्ट्रेस कोपिंग किंवा एन्झायटी रिडक्शन टेक्निक्स आहेत की ज्याचा वापर करून तुम्ही निश्चितच स्वतःशी प्रामाणिक राहून आपण कुठे आहोत पण या पद्धतीचा अवलंब केला तर आपण त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. या दृष्टिकोनातून प्रयत्न जर तुम्ही केले तर मला असं वाटतं की तुम्ही हे करू शकता. इथे मी नंतर शेवटी मी काही पुस्तकांचा रेफरन्स आहे आणि तोच रेफरन्स मी इथे दिलेला आहे, पण मी त्यावेळेस तो रेफरन्स जो इथे दिलेला आहे याचं स्पष्टीकरण देणार आहे. तुमचा जो खेळ आहे रिस्पेक्ट युअर स्पोर्ट. तुम्ही जो खेळ खेळता त्या खेळाला तुम्ही अतिशय त्याचा मान राखणं खूप महत्त्वाचं आहे. मी इथे सचिनने दिलेला त्याचा एक अनुभव वाचते. सचिन हॅज सेड की ही हॅज नेव्हर थ्रोन हिज बॅट इन हिज एंटायर लाईफ अँड ही हॅज ऑलवेज टेकन केअर ऑफ हिज बॅट किट बिकॉज his sir used to say ki take care and respect your bat and kit, then they will take care of you on ground and also it will definitely help in earning your respect. सचिनचं हे वाक्य आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा जो खेळ खेळता आहात त्या खेळाला तुम्ही रिस्पेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या खेळामध्ये आपल्याला आपल्याला जे साध्य करायचं आहे त्या खेळाचा मान राखणं खूप महत्त्वाचं आहे. नाही तर आउट ऑफ फ्रस्ट्रेशन असं बऱ्याचदा होतं, कॅथार्सिस ज्याला आपण म्हणतो की आपण खूप ओव्हर रिॲक्ट करतो आणि ॲग्रेसिव्ह होतो, रिबेलियस होतो आणि आपल्या ॲक्शन्स त्या पद्धतीने होतात. पण मला मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की अशा पद्धतीने तुम्ही रिॲक्ट होऊ नका. आम्ही मानसशास्त्रज्ञ नेहमी म्हणतो की कोणत्याही ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये, ताणाची असो चिंतेची असो, यू शुड बी ऑलवेज रिस्पॉन्डिंग नॉट रिॲक्टिंग.
तुम्ही जो काही तुमची रिॲक्शन आहे ती रिॲक्शन नसता कामा नये, तुमचा प्रतिसाद असला पाहिजे, प्रतिक्रिया नसली पाहिजे. आणि मला वाटतं जेव्हा आपण हा प्रतिसाद द्यायला शिकतो, प्रोॲक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो, की वी थिंक बिफोर रिॲक्शन. सो दॅट इज व्हेरी मच नीडेड फॉर ऑल ऑफ अस, पर्टिक्युलरली स्पोर्ट्समनच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे माझी सगळ्यांना तुम्हाला एक सांगणं आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटेल, ॲग्रेशन हे काही प्रमाणात इट इज इसेन्शियल. कारण तुम्ही म्हणाल की मॅडम ॲग्रेशन हे खूप असलं तरच आम्हाला स्फूर्ती येते. येस, बट इट शुड बी इन मॉडरेट डिग्री. जेव्हा ते त्याच्या बियॉन्ड जातं तेव्हा ते डिस्ट्रक्टिव्ह ठरतं, त्याचा परिणाम नकारात्मक होतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही स्वतःच्या अँगर मॅनेजमेंट किंवा इमोशनल कंट्रोल हा सुद्धा इमोशनल इंटेलिजन्सचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर या टिप्स तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण शेवटचं जे मला तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, तसं तर क्रीडा मानसशास्त्रामध्ये अनेक मानसशास्त्रीय संकल्पना आहे ज्याचा खेळाडूंना खूप उपयोग होऊ शकतो. मी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये अगदी थोड्या गोष्टी चा समावेश केलेला आहे आणि अतिशय त्रोटक पद्धतीने मी सांगते आहे. पण मला असं वाटतं की हा एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला क्रीडा मानसशास्त्रामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो याचा एक उहापोह म्हणू किंवा याचा एक समराइज्ड काइंड ऑफ थिंग तुम्हाला एका थोडक्यात माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मिळेल. आज आपण ज्या सिच्युएशनमध्ये आहोत, मला वाटतं करोना किंवा कोविड-19 आणि लॉकडाऊनमध्ये आपण अडकलेलो आहोत आणि सगळ्यांनाच हे अतिशय म्हणजे इट इज क्रिएटिंग बोर्डम, इट इज क्रिएटिंग व्हेरियस सायकॉलॉजिकल इश्यूज. कारण आम्ही समुपदेशनामध्ये पण मी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं माझ्याकडे जेव्हा आम्ही एक फ्री ऑनलाईन सर्व्हिस पण सुरू केली. माझं एक फाउंडेशन आहे त्या माध्यमातून. आणि असे अनेक फोन आले की फक्त या सगळ्याचा शारीरिकच परिणाम दिसत नाहीये, तर मानसिक अनेक पैलू किंवा अनेक दुष्परिणाम आपण म्हणू हे अनेक लोकांच्या बाबतीत दिसून येतात. कारण आपल्याला लॉकडाऊनची सवय नाही, आपल्याला अशा पद्धतीने बाहेर न जाता घरामध्येच सतत राहण्याची सवय नाही. आणि खेळाडूंच्या दृष्टीने तर मला वाटतं हे खूपच तुम्हाला सगळ्यांनाच हे कठीण आहे. त्याच्यामुळे आपण काय करणं आवश्यक आहे याच्यावर एक छोटासा अशा टिप्स आहेत या थोड्याशा. बेसिकली करोना ची ही लॉकडाऊनची जी वेळ आहे त्याचा पॉझिटिव्ह म्हणजे प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, दोन पैलू असतात प्रत्येक गोष्टीला. तर तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघा की याच्यामध्ये तुम्ही रिक्रिएशनल ज्या गोष्टी आपल्या नेहमीच्या धगधकीच्या जीवनामध्ये आपण करू शकत नाही, त्या कोणत्या गोष्टी आपण करू शकतोय, जे तुमच्या रिक्रिएशनल गोष्टी तुम्ही करू शकता किंवा तुमच्या हॉबीज आहेत त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. नेवर गिव्ह अप, नेवर गेट अफेक्टेड बाय द निगेटिव्हिटी अराउंड अस. मला माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण सतत जेव्हा मीडियामध्ये बघतो की करोनाच्या केसेस वाढत आहेत, लॉकडाऊन पिरियड वाढणार आहे किंवा या सगळ्या गोष्टी आणि एक भीतीदायक एक एन्झायटी ज्याला आम्ही सायकॉलॉजीमध्ये करोना फोबिया किंवा करोना एन्झायटी असं म्हणतो, हे सगळं चाललंय. पण मला असं वाटतं की या मीडियाचा पण वापर हा आपण लिमिटेड सॉर्ट ऑफ केला पाहिजे की सतत त्याच गोष्टी बघण्यापेक्षा आपण थोडं मन डायव्हर्ट केलं पाहिजे. आणि या डायव्हर्ट केल्यानंतर आपण या गोष्टीमध्ये त्यांना त्या निगेटिव्हिटीला च्या हातात कंट्रोल न देता आपल्या हातात घेतला पाहिजे कंट्रोल. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जसे विचार असतात तशा भावना असतात आणि जशा भावना असतात तसं आपलं वर्तन असतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण निगेटिव्हिटी जास्त आपल्या मनामध्ये न आणता पॉझिटिव्हिटी केली पाहिजे. सेल्फ मोटिवेशन, स्वयंप्रेरणा, की हा लॉकडाऊनचा पिरियड जो आहे हा काही सतत टिकणारा नाही, हा कधीतरी त्याला तो संपणार आहे, त्याचा एंड होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला प्रेरित करत राहायचंय की हा संपल्यानंतर मला काय करायचंय आणि निश्चितच याच्यातनं आपण बाहेर पडणार आहोत. हे अतिशय महत्त्वाचा जो हा भाग आहे हा आपण प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. आपली जे कुटुंब आहे किंवा जो आपलं सोशल नेटवर्किंग आहे याचा आपण पॉझिटिव्हली कसा उपयोग करता येईल. कारण फिजिकल डिस्टन्सिंग सांगितलेलं आहे पण किंवा सोशल डिस्टन्सिंग म्हणजे आउटसाईड वी कांट गो, पण तुम्ही कनेक्टेड राहू शकता वेगवेगळ्या माध्यमातून. आज मला वाटतं सोशल नेटवर्किंग साईट्सवर आपण सगळेच ॲक्टिव्ह आहोत आणि त्याच्यामुळे या सगळ्या माध्यमांचा वापर करून तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहा, स्वतःला ओळखा,
जे काही आपल्याला एक चांगली आत्मपरीक्षण करण्याची संधी मिळाली असा पॉझिटिव्ह विचार करा. रेझिलियन्स किंवा लवचिकता ही खूप महत्त्वाची आहे. इथे शेवटच्या जी स्लाईड आहे त्याच्यामध्ये युवराज सिंगचं मी जे बुक आहे दॅट इज द टेस्ट ऑफ माय लाईफ हे त्याने 3 पुस्तकं मी तिथे दाखवलेली आहेत. एक विजयाचे मानसशास्त्र भीष्मराज बाम, जे आपल्याला सगळ्यांनाच नाशिकच्या लोकांना परिचित आहेत, त्यांचं पुस्तक आहे आणि मला वाटतं अतिशय सोप्या आणि साध्या भाषेमध्ये त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये अनेक खेळाडू बद्दल त्यांनी भरभरून लिहिले अतिशय सोप्या शब्दात. आणि त्यांच्यामध्ये खेळामध्ये जे काही चढ उतार आले त्यांनी कसं त्यांनी कोपअप केलं किंवा त्याला कशा पद्धतीने त्यांनी ते सामोरे गेले आणि डील केले अशा खेळाडूंच्या बद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. मला वाटतं प्रत्येकाने ते पुस्तक वाचलं पाहिजे. विजयाचं मानसशास्त्र, जे सक्सेसफुल स्पोर्ट्समन आहेत त्यांच्या जीवनामधल्या ताणतणावांना त्यांनी कशा पद्धतीने हँडल केलं हे अतिशय बामसरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने हे लिहिलेलं आहे. दुसरंच एक पुस्तक आहे मध्ये लिहिलेलं आहे डॉक्टर आनंद नाडकर्णी, जे अतिशय फेमस सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांचं पुस्तक आहे ताणतणावांचं नियोजन, आणि अतिशय सुंदर विषाद योग म्हणजे आरिबीटी आणि गीता यांचं सार त्याच्यामध्ये आहे. रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी, विचार आणि वर्तन, विचार भावना आणि वर्तन यांचं कनेक्शन कसं आहे. अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे, प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. आणि युवराज सिंगचं जे पुस्तक आहे त्याचा मला इथे अतिशय, कारण मगाशी रेझिलियन्स या विषयावर आपण बोललो आणि मला वाटतं युवराज सिंगचं ती ऑटोबायोग्राफी आहे, त्याचं नाव आहे द टेस्ट ऑफ माय लाईफ. आणि बेसिकली फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अँड बॅक असं त्या पुस्तकाचं नाव आहे, द टेस्ट ऑफ माय लाईफ फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अँड बॅक. आणि बेसिकली युवराज सिंग हा इंडियन क्रिकेटमधला बॅड बॉय असं समजला जायचा, परंतु तो अतिशय चांगला खेळाडू होता हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. कारण त्याने 6 सिक्सेस 6 in 6 balls मला वाटतं वर्ल्ड 2020 मॅचला त्याने केलं होतं. त्याने आपल्याला त्याची ही खूबी दाखवली होती. आणि बेसिकली आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्याला कॅन्सर झाला होता, पण त्या कॅन्सरमधून रेझिलियन्स हा जो एक फॅक्टर आहे आपल्या व्यक्तिमत्वामधला जो असला पाहिजे प्रत्येकामध्ये, म्हणजे बाउन्सिंग बॅक, जशी स्प्रिंग आपण दाबल्यानंतर उफाळून येते त्याच पद्धतीने युवराजने अतिशय करेजियसली कॅन्सर बॅटल त्याने कॅन्सरला म्हणजे दिलंच, तो कॅन्सर याला सामोरा गेला आणि अतिशय हिंमत आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तो त्याच्यातनं बाहेर आला. आणि मला वाटतं हे पुस्तक सुद्धा प्रत्येक खेळाडूने वाचण्यासारखं आहे की आणि हेच मानसशास्त्रामध्ये सिद्धही झालेलं आहे की ज्या व्यक्तींमध्ये लवचिकता, हिंमत किंवा सकारात्मक दृष्टिकोन असतो ती माणसं ही कोणत्याही त्यांच्या आयुष्यामध्ये येणारे अडथळे किंवा कठीण प्रसंग यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सामोरे जातात आणि तेवढ्याच ताकदीने ती त्याच्यामधनं बाहेर पडतात. मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की खेळाडू, तुम्ही ऑलरेडी यू हॅव अ स्पोर्ट्समन स्पिरिट. व्यक्तिमत्व खेळाडूंचं अतिशय वेगळं असतं, त्यांच्यामध्ये अनेक पैलू असतात. हे पैलू अजून तुम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलप किंवा विकसित करू शकतात. आणि मला वाटतं की तुम्ही हे कराल. यामध्ये ज्या टिप्स मी थोडक्यात सांगितल्या याचा अवलंब तुम्ही कराल आणि निश्चितच माझं हे जे काही छोटंसं प्रेझेंटेशन आहे हे तुम्हाला निश्चितच याचा उपयोग होईल. याच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील तर यू कॅन कनेक्ट टू मी ॲट एनी टाईम. आणि माझा नंबर मी तुम्हाला नंतर याच्यावर PPTमध्ये दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी कनेक्ट व्हा. आणि जाता जाता एकच सांगेन आपल्या सगळ्यांसाठीच की लाईफ इज अन एको, ऑल कम्स बॅक, सो गिव्ह टू द वर्ल्ड द बेस्ट यू हॅव. थँक्यू व्हेरी मच फॉर ऑल द ऑर्गनायझर्स, रवी सर, दीपक माने सर, मीनाक्षी गवळी मॅडम, या सगळ्यांनी ही एक संधी दिली मला आपल्याशी कनेक्ट होण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.